ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। काल आपण बघितलं प्रोक्तोपि कर्मकांडेन ह्यात्मा देहद्विलक्षणः नित्यश्च तत्फलं भुङ्क्ते देहपातादनंतरम। म्हणजे काय, कर्मकांड करणारा हा देह असतो आणि आत्मतत्व हे त्याच्यापेक्षा वेगळं आहे। पण एक गंमत आहे की देहपातानंतर म्हणजे देह गेल्यानंतर सुद्धा मग कसं काय भोगलं जातं आणि कोण भोगतं। कालच्या श्लोकात बघितलं, पण आपण थोडंसं अजून बघू की कसं काय हे भोगलं जातं। भोगणं हे जे आहे हे पंचमहाभूतात्मक पातळीवर आहे। त्याच्यामुळे मी जर देहाला मी म्हटलं तर देह भोगतो म्हणून मी भोगतो। मी जर मनाला मी म्हटलं तर मनाला दुःख होतं म्हणून मला दुःख होतं। त्याला दुसरा इलाज नाही। मी जर आत्मतत्वाला मी म्हटलं, म्हणजे आत्मतत्वाला मी म्हणणं ही काही खाऊची गोष्ट नाही आहे। आत्मतत्वाला मी म्हणणं
म्हणजे आत्मतत्व मी आहे याचा अनुभव येणं आपल्याला. मी आत्मतत्व आहे याचा अनुभव येणं हे जर झालं तर मग भोगावं लागत नाही. हा महत्त्वाचा भाग काल बघितला. आणि दुसरा महत्त्वाचा भाग हा आहे मग की आपल्याला हे क्लिअर होणं आवश्यक आहे. स्वर्ग आणि नरक. आता आपण काल थोडक्यात बघितलं की तसं पाहायला गेलं तर स्वर्ग नाही आहे. पण आता तुमची आमची गोष्ट अशी आहे की आम्हाला जास्त काही माहितीच नाही आहे. अतिशय सर्वसामान्य आम्ही माणसं आहोत. मग चांगली कर्म का करावीत माणसाने? पृथ्वीवरच्या जीवनापेक्षा स्वर्गाचं जीवन चांगलं आहे. आणि त्याच्यावर सगळी पुराणं पण आधारलेली आहेत. काय आहे, आता हे जसं जीवन आहे आपलं आत्ता चालू आहे जीवन, हे जे जीवन आहे इथं आपण या व्यवहारी जगामध्ये या देहाला मी म्हणतोय आणि सगळं करतोय. आता तुम्ही जर म्हटलं ह्याच्यातली एक गोष्ट खोटी आहे तर तुम्ही तर म्हणता की मी तर अनुभवतोय. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर रात्रंदिवस आपण जे जीवन जगतोय तसं म्हणायला गेलं तर ते खरं आहे. आत्मतत्वाच्या दृष्टीने ते खोटं आहे. त्याच्याच प्रमाणे हे जसं पृथ्वीवरचं जीवन खरं आहे त्याच लेव्हलचं स्वर्गातलं जीवन खरं आहे. मग आता त्या दिवशी एकदम मध्ये प्रश्न निघाला होता तो याला अनुसरून आहे की मग स्वर्ग भोगतो म्हणजे कोण भोगतो शेवटी? तर पृथ्वी तलावरती स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह आहेत. स्वर्गामध्ये स्थूल देह नाही, सूक्ष्म देह आणि कारण देह आहेत. परंतु स्थूल देहातल्या माणसाला काहीच कळत नाही देव म्हणजे काय. म्हणजे निराकार असलेली आकृती, म्हणजे त्याला आकारच नाही, नुसतंच सगळीकडे हवा टाईप काहीतरी, ह्याला काही कोणी देव म्हणू शकत नाही. म्हणून सामान्य माणसाच्या दृष्टीने त्या आकृत्या भले असतील पण स्वर्गामध्ये देह कुणालाही नाहीत. देह नाहीत, सूक्ष्म देह आहेत, स्थूल देह नाहीत. सूक्ष्म देहानीच ते वावरतात. आणि सूक्ष्म देह असला की त्याची शक्ती ही स्थूल देहाच्या मानाने 1000 पट जास्त असते. त्यामुळे तिथे भोगणं हे जे आहे, भोगणं म्हणजे काही दुःख वगैरे नाहीच आहे तिथे. कारण पुण्य झाल्याशिवाय तुम्ही जातच नाही स्वर्गात. म्हणून तिथे आनंदच आनंद आहे. आणि त्याला म्हणायचं सगुण साकार ईश्वराचं स्थान. ज्यावेळी नराचा नारायण होतो म्हणजे संपूर्ण नराचे दोष जाऊन तो ईश्वररूप बनतो. ईश्वररूप म्हणजे पूर्ण सत्वगुणी, संपूर्ण सत्वगुणी बनतो. तेव्हा तो स्वर्गवासी खऱ्या अर्थाने होतो. स्वर्गवासी आपण सगळ्यांनाच म्हणतो स्वर्गवासी, कारण सगळ्यांना वाटतं की यांनी स्वर्गात जावं म्हणून ते स्वर्गवासी म्हणतो आपण, की ते स्वर्गातच आहेत गेलेले लोक, असं समजतात लोक. तो एक मुद्दा झाला. मग भोगतो कोण? भोगतो कोण? आपल्याला स्थूल देह आहे, तो स्थूल देह भोगतो का कधी? नाहीच ना. शेवटी मनाला आणि बुद्धीलाच भोगायला मिळतं. त्याच्यात अहंकार मिसळून मनाला आणि बुद्धीलाच भोगायला मिळतं.
पण देहाची स्थूलता जास्त असल्यामुळे आणि देहाचा संग मनाला आणि बुद्धीला असल्यामुळे देहाच्या जडत्वानी मन आणि बुद्धीला जडत्व येतं. स्वर्गामध्ये स्थूल देह नाहीच आहे तुम्हाला, त्यामुळे मन आणि बुद्धीला जडत्व येण्याचा संभवच नाही आहे. पण जोपर्यंत आपल्या मनात इच्छा आहेत तोपर्यंत आपल्याला कर्मकांडाच्याच दिशेने जावं लागणार आहे. जर मला आता दूध पिण्याची इच्छा झाली तर दूध आणावं लागेल, दूध मिळवावं लागेल, दूध गरम करावं लागेल. पण मला जर दूध पिण्याची इच्छा नाही झाली तर ही सगळी कर्म, जाणं आणणं तापवणं, ही सगळी कर्म माझी कमी होऊन जातील. म्हणजे प्रत्येक जे कर्म आहे ते प्रत्येक कर्म आपल्या इच्छेवरच अवलंबून आहे. जितक्या इच्छा करायच्या तितक्या करा. पार्थिव देह हा कधीच स्वर्गात जात नाही. त्याच्यामुळेच आपल्याला समजतं की देह आणि चैतन्य हे खूप वेगळे आहेत. पुढचा श्लोक असा आहे, लिंगम चानेक संयुक्तम चलम दृश्यम विकारी च अव्यापकम सद्रूपम तत् कथम स्यात् पुमायनम. म्हणजे लिंग देह जो आहे संयुक्त आहे. तो संयुक्त म्हणजे अनेक भागांचा बनलेला आहे. चलम दृश्यम, चलम आहे, चालणार आहे. तो अस्थिर आहे, स्थिर नाही आहे. तो दृश्यम, दिसणारा आहे. विकारी च, विकार पावणारा आहे. आणि दिसणारा म्हणजे काय, ज्ञान घेण्याचा विषय तो, ज्याचं ज्ञान घ्यायला पाहिजे. अव्यापक आहे. अव्यापक म्हणजे काय, मर्यादित. व्यापक म्हणजे अमर्याद. अव्यापक म्हणजे मर्यादित आहे, त्याला मर्यादा आहे. असत आहे तो, असत, सत्य नाही आहे. तत् कथम स्यात् पुमानयम. त्याला कसं काय पुमान म्हणायचं, त्याला कसं काय आत्मतत्व म्हणायचं. इतके त्याच्यात दुर्गुण आहेत. म्हणजे आत्मतत्वाचा असा एकही गुण नाही. आत्मतत्वाला हालचाल नाही. हालचाल का नाही आत्मतत्वाला, कारण ते सर्व व्यापीच आहे, सर्व व्यापी आहे. कुठे आत्मतत्व नाही असं नाहीच आहे. मग ते सर्वव्यापी आहे तर एकीकडून दुसरीकडून कुठे जायची त्याला गरजच नाही आहे. संपूर्ण व्यापलेलं आहे ते. मग मला सांगा, स्वर्गात जातो, पृथ्वीवर येतो, नरकात जातो, कोण कुठून कुठे जातो आणि कर्माची फळं भोगतो कोण. मग स्वर्गात जातो तो आत्मा आहे का, नाही. कारण तो सर्व व्यापक आहे. तो कुठून कुठे उठून जात नाही. आत्ता या क्षणी जरी म्हटलं तरी तो स्वर्गात आहे, तो नरकात आहे, तो पृथ्वीवर आहे, तो सगळीकडे आहे. मग त्याला जावं नाही लागत. मग स्वर्गात जातो तो कोण आहे शेवटी, तर हे क्लिअर केलं आहे की स्वर्गात जातो तो स्थूलदेह तर इथेच टाकून देतो ना पृथ्वीवर, आणि आत्मा तर जातच नाही कुठे.
म्हणजे उरला फक्त सूक्ष्म देह. तो सूक्ष्म देह स्वर्गात जातो. आणि मग आपल्याला क्लिअर होतं की सूक्ष्म देह आणि आत्मतत्व या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. सूक्ष्म देह हा आत्मतत्व होऊ शकत नाही. त्याचं कारण सूक्ष्म देह स्वर्गात जातो, पण आत्मतत्वाला जाण्याची गरजच नाही आहे कुठे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिवसाचे तिन्ही जे प्रहर असतात त्या तीनही प्रहरांना हा जो सूक्ष्म देह आहे तो अवेलेबल आहे का? आहे का? म्हणजे 24 तासात सगळ्या वेळी नाही. मन आणि बुद्धी, आपण झोपलो की मन आणि बुद्धी झोपतात. तसं आत्मतत्वाचं नाही आहे ना. आत्मतत्वाने हे हातातलं विश्व खाली ठेवायचं आणि झोपून जायचं चालेल का? नाही, ते सदा जागृत असतं. त्याचप्रमाणे जे मन आहे, बुद्धी आहे, सूक्ष्म शरीराचं मन आणि बुद्धी, आत्ता एक विचार आला तर उद्या सकाळी दुसराच विचार येतो. आत्ता काही करावं असं वाटलं तर उद्या नाही करू असं वाटतं. असं सगळं आहे. त्याच्यामुळे काय की मन आणि बुद्धी हे सूक्ष्म शरीर असल्यामुळे आणि ते तीनही काळात चालू नाही. म्हणजे भूत, भविष्य, वर्तमान. आता मी समजा सकाळी उठले तर भूतकाळात ते चालू नव्हतं, वर्तमान आणि भविष्यात चालू असेल. मी समजा झोपलेल्या अवस्थेत आहे तर ते वर्तमान काळात ते बंद असेल ना सूक्ष्म शरीर. असं आत्मतत्व नसतं. हा फरक आहे त्याच्यामध्ये. त्याचप्रमाणे मनाचे विकार सतत बदलत जातात. मनाचे वृत्ती, मनाचे विचार हे सारखे बदलत जातात. आपले जसजसे प्रसंग आजूबाजूला घडतील तसतसे ते विचार बदलत जातात. आणि त्याच्यामुळे होतं काय की ते बदलणारं आहे, ते परिवर्तनशील आहे, ते आपल्या अतीत नाही आहे, ते विकारी आहे, त्याच्यावर सगळ्याचे परिणाम होतात. असं ते आहे सूक्ष्म. सतत बदलत जातं. त्यामुळे जरी मन आणि बुद्धी सूक्ष्म देह असलं तरी त्याच्यात आत्मतत्व एवढी चेतना नाही. शेवटी ते प्रकाशितच झालेलं आहे, स्वप्रकाशित नाही आहे, स्वयंप्रकाशित नाही आहे. एवं देहद्वयात् अन्य आत्मा पुरुष ईश्वरः सर्वात्मा सर्वरूपश्च सर्वातीतोऽहमव्ययः. देह द्वयात अन्य, दोन प्रकारचे देह आहेत, स्थूल आणि सूक्ष्म देह आहे. हा जो आत्मा आहे किंवा हा जो पुरुष म्हटलेला आहे हा या दोन देहांपेक्षा वेगळा आहे. स्थूल देहापेक्षा तर वेगळा आहेच तो, पण सूक्ष्म देहापेक्षा सुद्धा वेगळा आहे. मागच्या श्लोकाला अनुसरूनच हे विषय पुढे चाललेला आहे.
आत्मा किंवा पुरुष किंवा ईश्वर हे कशाला म्हणतात? तर दोन्हीही देहांपेक्षा अन्य असलेला असा हा आत्मा आहे. सर्वात्मा सर्वरूपश्चो. सर्वात्मा आहे तो, सर्वांमध्ये असलेला आत्मा आहे. सर्वाती तो सर्वांच्या अतीत आहे. प्रत्येकाच्या अतीत आहे म्हणजे काय? प्रत्येकाच्या अतीत आहे म्हणजे काय? तर नुसते देहाशी संबंधित नाही येतो, देहाच्या आत आणि बाहेर सगळीकडे येतो आणि म्हणून तो अतीत आहे, पलीकडे आहे. ते देह म्हणजे तो नाहीये. आणि अतीत असून सुद्धा तो कसा आहे? अव्यय. अव्यय याचा अर्थ आपण बघितला होता. त्याचा व्यय होत नाही, त्यावर विकार होत नाहीत. तो स्थूल देह नाही. एक एक सिद्ध करतात. आत्मा हा स्थूल देह नाही, लिंग देह नाही आणि सूक्ष्म देह पण नाही. नाही केलं. आणि सगळ्या वस्तुमात्रांमध्ये तर तो आहेच, जीवमात्रांमध्ये पण आहे, सर्व स्थळी आहे, पण तरी तो त्याच्याही पलीकडेच आहे. आमच्यात तुमच्यात सगळीकडे जरी दिसत असला तरी तो एवढाच नाहीये मर्यादित, त्याची तुम्ही कल्पनाच करू शकत नाही. आपण त्याची जाणीव वरवर करून घेऊ शकतो, पण वरवर त्याची जाणीव ही व्यक्तीनुसार बदलत जाते, म्हणजे ती खरी जाणीव नाहीये. याचा अर्थ असा आहे की आत्मा हा अतिसूक्ष्म आहे. ज्यावेळी ती सूक्ष्म जाणीव प्रत्येकाला होईल त्यावेळी ती एकच जाणीव असेल आणि तेच ते परमतत्व असेल. तिथे जाणीव सुद्धा शिल्लक राहणार नाही. म्हणजे सर्वांमध्ये आहे म्हणजे काय? तर सर्वांमध्ये म्हणजे ज्याच्याप्रमाणे माती म्हणते की मी या सगळ्या भांड्यांमध्ये आहे, तसा तो आत्मा सगळ्या देहांमध्ये आहे. मग ते आपण आता इतर प्राणी आणि वनस्पती यांचा विचार आपण करत नाही, पण तो सगळ्या देहांमध्ये आहे. ज्याप्रमाणे सगळ्या मातीच्या भांड्यांमध्ये माती ही असतेच, पुरून भरून असते, त्याप्रमाणे पण माती याला काहीतरी मर्यादा आहे, हो की नाही? त्याप्रमाणे आत्मा सगळ्यांमध्ये आहे, पण तो आतही आहे, बाहेरही आहे. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे एक उदाहरण आपण आधी पण घेतलं होतं की बर्फ, पाणी आणि वाफ, म्हणजे हे फार पुढचं अंडरस्टँडिंग झालं, फार पुढची समज आहे की बर्फ, पाणी आणि वाफ ही कशी आहेत? संपूर्णपणे एकच आहेत ना, एकाच गोष्टीच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. खरं तुम्हाला सांगायचं म्हणजे हा खेळ तर इथेच संपतो. खऱ्या अर्थाने समजावून घेतलं तर की स्थूल देह ही
परमतत्वच आहे. सूक्ष्म देहही परमतत्वच आहे. कारण देहही परमतत्वच आहे. मग दुसरं आहे काय? पण हे केव्हा माहिती आहे का? ज्यावेळी नुसती ही बोलायची गोष्ट नाही आहे, तर ज्यावेळी आपल्याला अनुभव येईल त्यावेळी आपल्याला समजेल की हे सगळंच्या सगळंच त्याच्यापासून निर्माण झालेलं आहे. बघा तुम्ही, सकाळ हाही एक दिवसाचाच भाग आहे, दुपार हाही एक दिवसाचा भाग आहे, संध्याकाळ हाही एक दिवसाचाच भाग आहे. वेगवेगळं दिसू देते, सगळं एकाच दिवसाचं बनलेलं आहे. ते एकाच दिवसाचे वेगवेगळे प्रहर, एकाच पाण्याच्या वेगवेगळ्या अवस्था, एकाच चैतन्याची वेगवेगळी शरीरं एकाच चैतन्याची आहेत. मग तुम्ही म्हणाल तो दगड चैतन्य आहे का? तर हो, कारण सगळीकडे आत बाहेर चैतन्य भरलेलं आहे. पण दगड का नाही चालत? कारण त्याची रचनाच तशी केलेली नाही. त्याला चेतवायचं नाही आहे. ठरलेलं आहे चैतन्याचं. दगडाला चेतवायचं नाही, त्याला चालवायचं नाही, त्याला तसंच ठेवायचं. सगळेच चालायला लागले तर काय होणार? दगड चालायला लागला, दगडाला राग आला, दगड डोक्यात पडेल आमच्या, कसं काय व्हायचं? ते ठरलेलं आहे. म्हणजे ज्या गोष्टी हलताना दिसतात त्यांच्यातलं जे चैतन्य आहे ते त्यांना चेतवून त्यांच्याकडून हालचाली करून घेतं आणि शिवाय त्यांना प्रकाशित करतं. आणि ज्या वस्तू हलत नाहीत त्यांना ते फक्त प्रकाशित करतं. हे अशी वैविध्य आहे. असं हे वैविध्य आहे. मग हे वैविध्य आहे म्हणून काय? आत्मतत्व तर सगळीकडेच आहे. मग आता जर आत्मतत्व सगळीकडे आहे तर आम्ही आत्मतत्व शोधायचं कशाला, असं तुम्ही म्हणाल. ह्याच्यात एक खूबी आहे. आत्मतत्व आहे सगळीकडे, पण ते आपल्याला जाणवलं तरच त्याचा उपयोग आहे. ते तर आहेच सगळीकडे. उन्हाळा आहे, वर फॅन लावलाय. जे लोक घरातच आहेत ते म्हणतात 5 वर फॅन, बापरे भरपूर हवा झाली. बाहेरून आलेला म्हणतो इतकं फॅन आहे, मला हवाच नाही लागत आहे. याचा अर्थ प्रत्येकाच्या जाणीवेवर ते अवलंबून आहे. हवा तर आहेच, पण एकाला ती लागते, एकाला ती लागत नाही आहे. आत्मतत्व सगळीकडे भरलेला आहे. हे सांगण्याचा उद्देश हा आहे की आत्मतत्व जरी सगळीकडे भरलेलं असलं तरी आम्ही काय मोठे शास्त्रज्ञ नाही दगडातलं आत्मतत्व, झाडातलं आत्मतत्व शोधत बसायला. आम्ही आमच्या स्वतःतलं शोधलं तरी बास आहे ना. त्याच्यामुळे आत्मतत्व तर सगळीकडेच आहे, परंतु ते आपल्याला सूक्ष्मत्वाने शोधता येतं, स्थूलत्वाने शोधता येत नाही. कारण त्या आत्मतत्व अतिशय सूक्ष्म आहे. म्हणजे बुद्धीचं सुद्धा किती पण लावला तरी बुद्धीसुद्धा शेवटी प्रयत्न करून करून बाजूला पडेल, तेव्हा कुठे आत्मतत्व दिसेल. अतिशय सूक्ष्म दृष्टी करायला लागेल. स्थूल साधनांनी आत्मतत्व दिसत नाही. एवढं सगळीकडे भरलेलं, मग आम्हाला ते का नाही दिसत?
कारण आम्हाला सूक्ष्म दृष्टी नाही, म्हणून ते आम्हाला दिसत नाही. म्हणजे खरं म्हटलं ना तर प्रकृती आणि पुरुष, प्रकृती आणि पुरुष दोन्ही आत्मतत्वच आहे. पण प्रकृती हे काय म्हणजे असं बनलेलं नाही आहे हो, काही असं काही बनलेलं नाही आहे. म्हणजे देह आणि चैतन्य असं नाही. आता पुढे पुढे विषय चाललाय ना, तर देह ही आत्मतत्वच आहे. पण पाण्याचा जसा बर्फ तसा आत्मतत्वाचा देह हा स्थूल भाग आणि चैतन्य हे त्याच्यापेक्षा मन सूक्ष्म, त्याच्यापेक्षा बुद्धी सूक्ष्म, आणि सूक्ष्माती सूक्ष्म हे चैतन्य. सगळ्या त्याच अवस्था आहेत. पण जर शरीराला देहाला आम्ही चिकटून बसलो तर देहाचे विकार आम्हाला लागतात. मनाला आम्ही चिकटलं तर मनाचे विकार आम्हाला लागतात. तुम्हाला माहिती आहे ना, ज्या रंगाला हात लावाल तो रंग हाताला लागेल, विषय संपला ना. आणि सगळ्या पंच महाभूतात्मक गोष्टींचे रंग आम्हाला लागतात. पण रंगहीन अशा आत्मतत्वाचा आम्हाला जर संग झाला मग काही उरत नाही आणि कशाचंच काही महत्त्व वाटत नाही, मग काहीच उरत नाही. म्हणजे जसं हे आहे सगळ्या अवस्था, स्थूल त्याच्याहून सूक्ष्म, त्याच्याहून सूक्ष्म अशा ज्या अवस्था आहेत, या कशा आहेत? एकाच आत्मतत्वाच्या अवस्था आहेत सगळ्या, या वेगवेगळ्या. एकाच पाण्याच्या 3 अवस्था. तसं त्याच्याप्रमाणेच प्रकृती आणि पुरुष या त्याच आत्मतत्वाच्या अवस्था आहेत. काहीतरी समजण्यासाठी प्रकृती ह्याचा जर विचार केला तर पुरुष म्हणायचं, आणि कशाचाही विचार केला नाही तर आत्मतत्व म्हणायचं, असा प्रश्न येतो. प्रकृतीशी रिलेटेड आपल्याला बोलायचं असेल तर पुरुष. ही माया आहे, हा ईश्वर आहे. ही माया आहे, हा ईश्वर आहे, हे असं म्हणू शकतो. नाही तर सगळ्यांच्या आतीत असेल तर ते चैतन्य, परमचैतन्य, आत्मतत्व, परमतत्व, काही म्हणा. काहीही म्हणा, पण परत प्रकृती आणि पुरुष या त्या आत्मतत्वाच्याच 2 अवस्था आहेत. प्रकृती ही आपल्याला कर्तव्य कर्म करायला शिकवते आणि पुरुष हा आपल्याला ज्ञानमार्गाने सूक्ष्मत्वात जाण्याचं शिकवतो. सजीव जे आहेत किंवा मनुष्य जे आहेत त्यांच्यामध्ये चैतन्यमय प्रकृती आहे. इथे आता काय होणार आहे माहिती का, थोडंसं आपल्याला आहे ना आता हे शब्द समजावून घ्यावे लागणार आहेत. माणसाचा देह जोपर्यंत आहे आणि तो देहाला जोपर्यंत चिकटलेला आहे की मी म्हणजे देहच,
तोपर्यंत चैतन्यमय प्रकृती, आणि त्याही पलीकडचं म्हणजे तो मनाने जरी आता देहाला चिकटलेला नाही, पण तरी त्याचा देह दिसतोय. ऋषीमुनी, देह दिसतोय जरी भले तो देहाला चिकटलेला नाही, तरी सुद्धा ती चैतन्यमय प्रकृती, चैतन्यमय प्रकृती, त्याला खालचाच दर्जा आहे. स्थूल शरीर आहे त्याला म्हणून. आणि केवळ चैतन्य जेव्हा असतं तेव्हा ते केवळ आत्मतत्व असतं. म्हणजे अगदी छोटंसं जरी आपण उदाहरण घेतलं की माझं बोट हलतंय, माझं बोट हलतंय म्हणजे त्याच्यात चेतना आहे, ह्याचा अर्थ त्याच्यात चैतन्य आहे. ते बोट हलू शकलं नाही तर त्याच्यात चेतना नाही. याचाच अर्थ काय आहे माहिती का, की या पंचमहाभूतात्मक जगामध्ये जेव्हा ते आत्मतत्व हे अलिप्त नसतं, ते प्रकृतीशी जोडलेलं असतं, त्यावेळी ते ज्यावेळी प्रकृतीशी जोडलेलं असतं तेव्हा ते या प्रकृतीला उष्णता देतं, ऊर्जा देतं, आणि त्याच्यामुळे ती प्रकृती सक्रिय बनते. आपल्याला माहिती आहे, खूप बेसिक माहिती आहे, की आपण ज्यावेळी काहीच खात नाही त्यावेळी काहीच करावंसं वाटत नाही, आपण गळून जातो आणि आपण झोपायला बघतो वगैरे. पण आपण सक्रिय केव्हा होतो? जरा वेळच्या वेळी ब्रेकफास्ट, वेळच्या वेळी जेवण, आपण सक्रिय होतो. त्या 4-4 तासात मधल्या आपण कितीतरी काम करून जातो. योग्य आहार घेतला तर कुठेही आळस न येता ते त्या ब्रेकफास्ट आणि जेवण, जेवण आणि चहा, चहा आणि रात्रीचं जेवण, ह्याच्यामधल्या 4-4 तासात आपल्याला कितीतरी एनर्जी राहते आणि आपण कितीतरी कामं करू शकतो. कारण अन्न आपल्याला काय देतं? ऊर्जा देतं. त्याच्याप्रमाणे मेनली हे चैतन्य हा पुरुष प्रकृतीला ऊर्जा देतो, आणि ही प्रकृती त्याच्यामुळे हालचाल करू शकते. ती प्रकृती चैतन्यमय झाल्यासारखी वाटते. साधे उदाहरण आहे ना, लाईटचं बटन चालू केल्यानंतर किंवा फॅनचं बटन चालू केल्यानंतर ते हवा चालू होते म्हणजे काय? इलेक्ट्रिसिटीनी त्या उपकरणाला वायरद्वारे ऊर्जा दिली आणि ते सक्रिय बनलं. तसंच चालू आहे. त्या आत्मतत्वाशी आपण कनेक्टेड आहोत जोपर्यंत, तोपर्यंत ते आपल्याला सक्रिय करत राहील. बाकी त्याचीच इच्छा ना, बाकी त्याचीच इच्छा, किती सक्रिय करायचं आणि किती नाही. इति आत्मदेहभावेन प्रपंचस्यैव सत्यता यथोक्ता तर्कशास्त्रेण ततः किं पुरुषार्थता. हे जे अनेक रूपी असं जगत दिसतं, ते जगत केवळ
पुरुषाची अनेकत्वता याच्यामुळे ते दिसतं. आणि केवळ चैतन्यामुळे विश्वाला सत्यता प्राप्त झालेली आहे. आता काय आहे माहिती का, द्वैतवादी जे आहेत, प्रकृती आणि पुरुष दोन मानणारे, ते म्हणतात की प्रकृती पण खरी आणि पुरुष पण खरे, आणि सर्वसामान्यांना ते पेलणार आहे. आपण काय म्हटलेलं आहे, अद्वैत सिद्धांत्यांनी काय म्हटलंय की प्रकृती अनुभवाला काय येते, कारण देहाला मी म्हटलंय म्हणून. देहाला मी म्हणणं सोडलं, हळूहळू ती सवय घालवून टाकली, तर आत्मतत्व जाणलं, आत्मतत्वाला मी म्हटलं, तर काय होईल, आपण पुरुष होऊन जाऊ, आपण आत्मतत्व होऊन जाऊ. पण आपण देहाला जोडलेलो आहोत, म्हणून आम्ही म्हणतो की आम्ही हे जे दिवसभर अनुभवतो ते खरं जीवन आहे, सत्यता आहे त्याच्यात. आणि चैतन्य तर सत्यच आहे, म्हणून चैतन्यामध्ये सुद्धा सत्यता आहे. अशा दोन्ही ह्याला हे द्वैतवादी पकडून बसतात. म्हणजे ते प्रकृतीलाही खरे म्हणतात, ते म्हणतात की प्रकृती वेगळी आहे, पुरुष वेगळा आहे, पण ते असंही म्हणतात की प्रकृती खरी आहे, पुरुषही खरा आहे. कारण त्यांना ते मान्य होत नाही की प्रकृती आम्ही दिवसभर अनुभवतो आहोत ती खोटी कशी असेल. आता अद्वैत सिद्धांतवादी काय म्हणतात, इति आत्मदेह भेदेन, आत्मदेह भेदेन म्हणजे आत्मा आणि देह यांचा भेदभाव केला, फरक त्यातला समजून घेतला. देह आत्मात्वम निवारितम, देह म्हणजेच आत्मा आणि आत्मा म्हणजेच देह. इदानीं देहभेदस्य यस्त्वं स्फुटमुच्यते. देह आणि आत्मतत्व यातला भेद दाखवला, पण देह हा स्थूल असल्यामुळे जर आपल्याला त्याच्या साह्याने, देहाच्या साह्याने म्हणजे देह हे हत्यार किंवा देह हे साधन मानून, पूर्वीचं हे ढोबळ आहे बरं का ज्ञान. तुम्ही म्हणाल देह असेल तरच आम्हाला आत्मज्ञान प्राप्त करता येईल. आता हे थोडंसं अजून सूक्ष्म आहे, वेगळ्या पातळीवर बोलतो आहोत आपण, की देह हा स्थूल आहे,
तर स्थूलत्वात आपल्याला कधी आत्मतत्वाची प्रचिती येणार नाही. त्या दृष्टीने देह हे काय निरुपयोगी झालं. त्या दृष्टीने देह हे काय निरुपयोगी झालं. देह आणि आत्मा यात भेद आहेच, पण देह हा स्थूल असल्यामुळे त्याच्या साहाय्याने भले आपण आत्मा मिळवू शकत नाही. कारण आत्मा हा अतिसूक्ष्म असलेल्या बुद्धीच्याही पलीकडे अतिसूक्ष्म आहे. आत्मा हा शरीरापेक्षा वेगळाच आहे. त्याच्यामुळे शरीर म्हणजे आत्मा नाही हे तर क्लिअर झालं. पण शरीर ज्यावेळी मी माझ्या विचाराने शरीर धारण केलं, खरोखरीच मी माझ्या विचारानेच शरीर धारण केलेलं आहे. हा देह हा मी आहे हे जबरदस्त आपल्याला ठसलंय आपल्या मनावर. पण सगळी ही शरीर म्हणजे आत्मा नाहीये. कारण शरीर काय किंवा प्रकृती काय ही सतत बदलणारी आहे आणि आत्मा हा अपरिवर्तनशील आहे. परमात्मा हा अविनाशी अव्यय अपरिवर्तनीय आहे. इतकं मी म्हणजे शरीर हा भावच इतका आपल्यामध्ये दृढ झालेला आहे की तो वेगळा करणं, तो भाव आपल्यापासून हे शक्य नाही. काय झालंय माहिती का की शरीर त्यातलं बारकावा पण लक्षात घेतला पाहिजे. नेमकं काय झालंय माहिती आहे का, आत्मतत्व म्हणजे मी असून शरीर म्हणजे मी असा माझा भाव दृढ झालाय. गफलत झाली आहे कुठेतरी. आत्मतत्व आणि शरीर ह्याच्यात अशी काहीतरी साम्यता आहे की ज्याच्यामुळे मला हे शरीर म्हणजे हा देह म्हणजेच मी वाटतो. वेगळ्या पद्धतीने या श्लोकामध्ये सिद्ध करता येते. मग जर असं आहे, अशी गफलत झाली आहे, आत्मतत्व मी आहे पण मला वाटते की देह मी आहे, म्हणजे आत्मतत्व आणि देह याच्यामध्ये असं काहीतरी साम्य आहे की मला भ्रम झालाय. तुला माहिती आहे ना, लहान मुलं असतं ना, जत्रेत चालत असतं, अचानक आईचा हात सुटतो आणि कोणती तरी बाई आहे ना तिच्याबरोबरच ते चालायला लागतं. ती बाई पण चांगलीच असते, पण एक आईचा जो स्पर्श असतो प्रत्येक स्त्रीमध्ये तो त्याला मिळतो आणि तो थोडा पुढे जातो, चेहरा बघतो, अरे आई नाही आहे, मग त्याला रडू येतं, तो परत जातो मग त्याच्या आईकडे. ह्याच्याप्रमाणे आत्मतत्व आणि देह ह्याच्यात काहीतरी असं साम्य आहे की तो आत्मतत्वाचा माझा हात सुटला आणि देहाचा हात पकडून मी चालायला लागलो. काय गंमत आहे ना. गफलत झाली, पण थोड्या वेळासाठी नाही, जन्मानुजन्मांची जोडणी झाली त्याच्यामुळे.
जन्मानुजन्मांची जोडणी झाली त्याच्यामुळे. मग आता आत्मदेह म्हणजे मी हा भाव दृढ झाला आहे. तो कशामुळे माहितीये का? कशामुळे आपला भाव दृढ होतो? भाव कुठे असतो? मनामध्ये भाव असतो. चुकीचे भाव दृढ केव्हा होतात? ज्याला बुद्धीचा ठांग नसतो. बुद्धी वापरली जात नाही तिथे. बुद्धी अजिबात वापरली जात नाही. म्हणजे मनामुळे देह म्हणजे मी हा भाव दृढ झालेला आहे. मग आता आपल्याला मनाचा भाव स्पष्ट करायचा आहे. मनाला सांगायचंय, अरे बाबा, देह वेगळा आणि आत्मतत्व वेगळं. तुला वाटलं की आत्मतत्व हाच देह आहे, देह हाच आत्मतत्व आहे. आणि म्हणून आत्मतत्व म्हणजे मी असून सुद्धा देह म्हणजे मी असं मला वाटतंय. काय इंटरेस्टिंग आहे, सॉलिड इंटरेस्टिंग आहे. म्हणून आता आपल्याला काय करायचं आहे? मुख्य म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी या मनाला सांगून समजवायच्या आहेत, सिद्धांत देऊन, की आत्मतत्व आणि देह याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. डोंगर दऱ्यांचा फरक आहे. उंच डोंगर खोल दरी इतका फरक आहे. हे आता मनाला आपल्याला समजवायचं आहे. आणि मनातली हे समजूत कमी करून टाकायची आहे. आत्मतत्व आणि देह यांची एकरूपता कमी करून टाकायची आहे. तर अतिशय महत्त्वाचा हा श्लोक आहे. ह्याच्यात एक अतिशय स्पष्ट आपल्याला झालेला आहे. आपण इथे थांबू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.